हो ना. नाही. म्हणजे वासरू न सोडता डायरेक्ट दूध काढायला लागलं तर हा नाही मग तर त्या ठिकाणी असणारे गाय भरपूर दूध देते महाराज, पण कधी देते? वासरू सोडल्यानंतर. कारण वासरू सोडलं रे सोडलं आणि ते गाईच्या कासेला जाऊन भिडलं की ती काय करीत असते? पाहणं सोडते. आणि मग चतुर असताना शेतकरी काय करत असतो? बरोबर त्या वासराला धरतो, पाहणं सोडल्यानंतर पिळून बघतो, पाहणा भरपूर सोडलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी तो वासराला धरतो, ओढतो आणि खुंट्याला ताकदीनं खुंट्याला बांधतो. नंतर तो गुंडी घेतो, सगळं दूध काढून घेतो, चिपटी करतो थानाची. मग त्या वासराला सोडून देतो. आणि ते वासरू मग काय? मग लय म्हणत असन धान्याला, धान्या दिवसभर वाट पाहत होतो गड्या गायची, कधी येते कधी येते. आणि मस्त दूध काढून घेतलं ना, आता सोडलं, शुभम करोति कल्याणम असा आशीर्वाद देते का ती? पण त्या ठिकाणी मला सांगायचं तात्पर्य, गाय दूध देते, पण कशी देते? वासराच्या निमित्ताने देते. मेघ वर्षाव करतात, पण कसं करतात? एक चातक नावाचा पक्षी आहे, या चातकासाठी मेघ वर्षाव करतो, पण सगळ्या जगाला त्याचं पाणी त्या ठिकाणी होत असतं. महाराज, चंद्र अमृत देतो, पण चकोराच्या निमित्ताने सगळ्या जगाला देत असतं. तसं अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला गीता सांगितली. या दोघांच्या संवादातून, अर्जुनाच्या आणि भगवंताच्या संवादातून जे जन्म झाला तो गीतेचा संवाद जन्म झालेला. कारण अर्जुन म्हणू लागला, देवा मी युद्ध करणार नाही, कारण माझ्या पुढे जे आहेत ना ते सगळे माझे त्या ठिकाणी असणारे गणगोत्र आहे. न कांक्ष विजयम कृष्ण न राज्यम सुखानीच. मी युद्ध करणार नाही, मला राज्य नको, मला सुख नको, मला त्या ठिकाणी कुठलीच भोगाची अपेक्षा नाही. कारण हे जे काही आचार्य आहेत, मामा आहेत, काका आहेत, नातू आहेत, यांना मारल्यानंतर मला पाप होईल आणि ते सगळं पाप माझ्या डोक्यावर येईल. मग पाप झाल्यानंतर तू माझ्यापासून निघून जाईल, याच्याकरता मी युद्ध करणार नाही. अर्जुन आला, आपल्या गणगोताचा मोह झाला आणि अर्जुन क्षत्रिय वृत्तीपासून प्रवृत्त झाला, कर्तव्य कर्मापासून प्रवृत्त झाला. आणि अर्जुन आला पुन्हा त्याच्यामध्ये परावृत्त झालेल्या अर्जुनाला त्याच्यामध्ये पुन्हा हे कर्म करण्याकरता, प्रवृत्ती करण्याकरता जिचा जन्म झालेला आहे ना, तिला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू जर युद्ध करणार नाही तर अधर्म होईल. कारण तुझं कर्तव्य आहे, क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे? युद्ध करणं. आणि तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं. तू जर युद्ध केलं नाही, या दुष्टाला, कौरवांना वगैरे मारलं नाही, तर त्या ठिकाणी अधर्म होईल आणि त्याच पद्धतीनं तुला दोष लागल. म्हणून तुला स्वधर्मा पद्धतीनं युद्ध करणं गरजेचं आहे. तुला अशा टायमाला तुला यांची दया कुठून निर्माण झाली? कुतस्त्वा कशमलमिदं, त्याच्यामधून भगवद्गीतेचा जन्म आहे. अर्जुनाने नंतर अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये प्रश्न विचारला, देवा चंचलम हि मन कृष्ण परमाती बलवत दृढम. देवा हे मन चंचल कस काय आहे? कारण तू म्हणतो योग करा, योग करा, मन स्थिर ठेवा, ध्यान करा, योग करा, ध्यानाने ज्ञान प्राप्त होत असतं आणि मनुष्य पराशांतीला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. पण देवा हे मन अत्यंत चंचल आहे. हे ऐसे कैसे होईल जे मरकटा समाधी लागेल. असं कसं होईल की माकडाला समाधी लागेल? हे शक्य होणार नाही, कारण मन अत्यंत चंचल आहे. किती चंचल आहे? एका सुभाषितकाराने सांगितलंय, आधीच माकड आहे, त्याच्यात पुन्हा त्याला कोणीतरी त्याला दारू पाजली कोणीतरी, नंतर त्याला इंचू चावला आणि नंतर त्याला भूताचा संचार झाला. मग ते किती चंचल होईल ते? त्याच्याही पेक्षा हजारपट मन चंचल आहे. अर्जुन देवाला प्रश्न करतात, चंचलन हि मला कृष्ण परमार्थी बलवत दृढम. त्या चंचल मनाला स्थिर कसं करायचं? देव सांगतात, अर्जुना अभ्यासाने आणि वैराग्याने हे मन स्थिर होत असतं. विठ्ठला हे मन जे विषयाकडे धावतं ना, जेव्हा त्या मनाला त्या विषयातलं वर्म कळण, वैराग्य होईल, तेव्हा ते स्थिर होईल. ज्ञानोबारायांनी याच्यावरती ववी केलेली मी थोडक्यामध्ये सांगतो आणि पुढे चालतो. जे विषय रांधिली रस सोय, जे जेवणारा ठाऊय वय, ते ताटची सांगणी जाय जिया परी. एका गावामध्ये एक माणूस आहे, त्याचा नेम आहे, देवीचं मंदिर आहे त्याचं.
आणि प्रत्येक वर्षी देवीला तो एक बळी देत असतो. पण मग देवीला कोण बळी द्यायचा? मग तो मोठी पंगत घालतो. अचानक आलेला, दूर देशीचा अचानक आलेला एखादा पाहुणा म्हणा, एखादा माणूस म्हणा, अचानक त्या पंक्तीला येतो आणि आल्यानंतर त्याच्या ताटातल्या अन्नामध्ये तो विष घालतो आणि त्या ठिकाणी त्याला तो मरतो आणि देवीला तो काय जातो? बळी जातो. एक वर्ष त्यांनी सगळ्या गावाला मोठी पंगत दिली आणि त्याच पंक्तीपासून एक वारकरी पंढरपूरला जाणार होता. वारकऱ्याला भूक लागली होती, काल जेवलेला होता दुपारी. पंगत पाहिल्यानंतर आनंद झाला, वा, आणि एक ताट करून पण ठेवलेलं होतं त्याच्यासाठी, कारण याचा नियम होता ना, अचानक आल्याला बळी द्यायचा. ताट करून ठेवलेलं होतं, मस्त पाट टाकलेला होता, रांगोळ काढलेली होती, बसायला पाट, ताटाला पाट, पाठीला पाट, उदबत्याचा घमघमाट. वारकरी पाहिल्यानंतर या म्हणले बाबा, ताट केलेलं आहे. बाबा लगेच त्या ठिकाणी पडशी ठेवली, हातपाय धुतले, लगेच पाटावर येऊन बसले, ताटावरती येऊन बसले आणि वाट पाहू लागले. आता कधी होतंय काय? वदनी कवळ घेता, श्लोक कधी होतो, कुंडली कवरदेव कधी होते, कधी पाणी फिरतो आणि कधी एकदाचा या पक्वांनावर तुटून पडतो, कारण भूक लागलेली आहे कालची. असं वाट पाहत असताना शेजारी जो बसलेला होता त्याला दया आली. त्याला वाटलं कडे वारकरी आहे, दुसरा एखादा जाऊ द्या, पण पंढरीचा वारकरी आहे, त्याचा प्राण जायला नको, म्हणून शेजाऱ्याला दया आली. सांगितलं बाबा, तुम्हाला जर जगायचं असेल तर खाऊ नका. म्हणजे जगण्यासाठी तर माणूस खाते, जगायचं असेल का मारतो का काय? म्हणले मी कालपासून उपवासी आहे. म्हटले बाबा तुम्हाला तेच सांगतो, तुम्हाला जर जगायचं असेल तर त्या ठिकाणी हे खाऊ नका. म्हटले हे बाबा, कमून असा आडवा येतो रे? अरे देणाऱ्याने एवढी मोठी पंगत दिली, वाढणारे भरभक्कम वाढते, आणि तू असा काय मध्ये त्या ठिकाणी आडवा यायला लागलास? तुझ्या काय घरचं जात आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा, मला तुमची दया आलेली आहे, तुम्ही वारकरी येत, हे बघा, तुमच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी असणार विष घातलेलं आहे, एकच चाट टाकायची. तुमच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी विष टाकलेलं आहे. तुमचा भात बघा, माझा भात बघा, तुमचा शिरा माझा शिरा, तुमची जिलबी माझी जिलबी, तुमचा श्रीखंड माझा श्रीखंड, तुमची बासुंदी जरा काळ सावळ आहे का नाही? मी आणून पाहिलं, म्हणजे याचा नेम आहे बळी घालण्याचा. तुमच्या ताटात विष आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असलं तर थोडासा कण खाली टाकून बघा, थोडासा कण बुंदीचा खाली टाकून पाहिलं, माशी त्या बुंदीवरती बसली आणि बघता काय माझ्याकडे, श्याम महाराज तिनं जीव लावल्याबरोबर तर होऊन मी वारकऱ्याच्या लक्षात, सगळ्या माझ्या ताटातल्या पक्वान्नामध्ये, पक्वान्न आहेत बरोबर आहे, सगळ्या पक्वान्नामध्ये विष भरलेलं आहे. जे विषे रांधलेली रससोई, रससोई अत्यंत सुंदर पक्वान्न केलेले, पण विषाने रांधलेत, त्याच्यामध्ये विष घातलेले. महाराज वारकरी, त्याला जेव्हा कळालं हे विष खाल्ल्यावर मी मरण, कोण येऊ असं आहे का तुमच्या गावात? कोणी कोणी असं की ते खात बसल? महाराज तटकन उठला, पडशी त्या ठिकाणी असणारी गळ्यामध्ये घेतली, दान 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 त्या ठिकाणी निघला, पळतच सुटला वाळ. तेव्हा त्या यजमानाने पाहिलं, पंगत जनाने पाहिलं, त्या ठिकाणी मागा, ओ बाबा, ओ वारकरी बाबा, अहो ताटावरून उठून कसे चाललात तुम्ही? तुमच्यासाठी तर त्या ठिकाणी हे सगळं जेवण बनवलेलं आहे, तुमच्यासाठी तर एवढा मोठा खटाटोप आहे. बाबा, वारकरी बाबा, जेव्हा ही 2000 रुपये दक्षिणा पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही येऊन हे ताटामधलं काय करा, जेवा. वारकरी तिकडून म्हणला, ती दक्षिणा काय माझ्या काय बांबूला, गाडग्याला, सुतुडीला आहेस का काय म्हणले ती दक्षिणा? हा, ती दक्षिणा मला घेऊन काय करायचं? कारण मी जर जेवलो, मी कायमच गेलो. महाराज मला तुम्ही सांगा, दृष्टांत संपला, ज्ञानोबा ओवीचा दृष्टांत आहे महाराज. त्या वारकऱ्याला 2000 काय, त्याला 50,000 काय, लाख रुपये दिले तरी जेवण का? हो नाही काही म्हणा ना, वा, असं बोलत चला, मी लवकर सोडणार आहे तुम्हाला. का बरं जेवणार नाही? वा, त्याला माहिती झालं की वरून पक्वान्न आहेत, पण आतमध्ये विष आहे. तसं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, हे मन विषयाकडे धावतय ना, का बरं धावतय? याला या विषयामध्ये विषय हे मारक आहेत, विषय हे जन्मोजन्मी पुन्हा जन्म घ्यायला लावणार आहेत, अनर्थाची जन्म मरणाची अनर्थ परंपरा भोगावं लागणार आहे.
आणि म्हणून हे त्या मनाला माहित नसल्यामुळे ते धावतंय आवडीनं. पण एकदा त्याला माहित झालं ना विषय हे विषयाप्रमाणे त्या ठिकाणी मारे. विष माणसाला खाल्ल्यावर मारतय, पण विषयाचं ध्यान केलं तरी मनुष्य पावलं पावलं मरतय. बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेले आहे. ध्यायतो विषयांतून सत्संगस्ते शुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवती समूहात, समूहात स्मृतिविष भ्रम, आणि स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. महाराज या विषयाचं ध्यान केलं तरी माणसाचं पतन होतं. म्हणून विषयापेक्षा विषय अत्यंत कठीण आहेत, माणसाला पतन करणारे आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि ते जसा ताट सांडून गेला अर्जुना, त्या पद्धतीनं विषयातलं वर्म कळलं की माणसाचं मन स्थिर होईल. आणि दुसरी गोष्ट अभ्यासेन हळूहळू ढाळे ढाळे केतुनी एक वेळे मार्गाचे निवडे निश्चित ठाके. या मनाला जर त्या ठिकाणी अभ्यास केला, या मनाला शांत होण्याचा, तर त्या ठिकाणी हे मन हळूहळू देवाच्या चरणावर लागून. आणि म्हणून ज्ञानोबरायांची ही पद्धत आहे. तुम्हाला देवाच्या दारामध्ये नाही, तुम्हाला देव 24 तास नाही आवडला तर नका आवडू द्या, पण देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, ते मुक्तीचारी साधी द्या. मुलगा जसा शाळेत जात नाही तेव्हा त्याची आई सांगते फक्त तासभर जाय, भातापुरतं जाय, वटाण्यापुरतं जाय, घुगऱ्यापुरतं जाय. आणि मग तो तासभर जातो, नंतर सांगते 2 तास जाय, नंतर सांगते दुपारपर्यंत, नंतर सांगते आजच्या दिवस. जाता जाता तो शाळेत जातो. महाराज 10वीला गेल्यानंतर कापूस फुटक्याला राहतो श्यामणारा, तेव्हा आई म्हणते वागा आजच्या दिवस चल. तो म्हणतो नाही नाही, मी 1 तास बी शाळा बुडीणार. अगोदर जात नव्हता, नंतर माघारी येत नाही. तसं एकदा देवाकडे मन गेलं रे गेलं, देवाच्या पायावर स्थिर झालं, परत माघारी येत नाही. ते जीवन सोडी आईसे झाले, ते जीवन सोडी आईसे झाले, ते जीवन सोडी आईसे झाले, ते जीवन सोडी. पायेने सोड मन झाले हाव भरी, येणे सोड मन झाले हाव भरी. एक सोड मन झाले हाव भरी, एक सोड मन झाले हाव भरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येण सोचे मन झाले हाव भरी, येण सोचे मन झाले हाव भरी, येण सोचे मन झाले हाव भरी, येण सोचे मन झाले हाव भरी. हो, हळूहळू हळूहळू एक क्षण म्हणता म्हणता एकदा मन सोकलं रे सोकलं की पुन्हा आता माघारी येत नाही. म्हणून ज्ञानोबराया त्या ठिकाणी जशी आई त्या मुलाला गुळाचा खडा दाखवून औषध घ्यायला लावते, बाळ्या एवढूस झाकण औषध घे, तुला एवढा गुळाचा खडा देते. ते औषध घेत, मग ती नंतर म्हणते काऊनी नेला, कारण तिला माहित असतं एवढा जर त्याला तर जंत होते. पण औषध देण्याकरता ती त्याला काय करीत असते, त्याला त्याचं प्रलोभन दाखवत असते. तसं ज्ञानोबराय म्हणतात देवाच्या दारात एक क्षण जा. महाराज एक क्षणाने काय होणार नाही, पण त्या ठिकाणी प्रलोभन देतात. तेने मुक्तीचारी साधिल्या, प्रलोभन देतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची. महाराज आम्ही संसारी आहेत ना, असोनी संसारी जिवे वेगू करी. प्रमाण देतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. असं सांगत सांगत 27व्या अभंगामध्ये हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये म्हणतात
सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. पहिल्यांदा म्हणले एक क्षण जा आणि नंतर सांगितलं आता रिकामा अर्धा क्षण बी राहू नको. एक क्षण कुणीकडे ना अर्धा क्षण कुणी. अगोदर सांगताना सांगितलं एक क्षण जा आणि नंतर सांगितलं अर्धा क्षणही रिकामा राहायचं नाही. याला अभ्यास म्हणतात. विठाला जसं नवीन मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी ती नांदायला चालल्यानंतर गळ्यात पडते आईच्या, आई मी जाणार नाही ग. अगं जाय, तुला त्या ठिकाणी हे काय तुझा भाऊ बरोबर आहे का, त्या ठिकाणी असणारी तुझी बहीण बरोबर आहे. अशी गेली की अशीच यायचं, अशी गेली की असंच यायचं. त्याला येती जाती म्हणतात. त्या आता जाय आहे का नाही. लगेच त्या ठिकाणी पूजा झाली, देवळ झाली की लगे यायचं. नंतर ते आल्यानंतर पुन्हा म्हणते आता नाही जायचं. अगं आता पंचमी आलीच जवळ, पंचमीला हे बघ तुझ्या भावाला पाठवते, लगेच यायचं. मग ते पंचमी पर्यंत आता जाणार. अगं दिवाळी आलीच जवळ, दिवाळीला जाते, जाणार नाही. अगं आलंच आता हे काय पाळणा आला जवळ. असं करता करता तिला एकदा तिच्या संसाराची गोडी लागते. नंतर त्या ठिकाणी तिच्या संसारामध्ये ती रममाण होते, मुलंबाळ होतात. नंतर तिचा त्या ठिकाणी असणारा बाप आजारी पडतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो. तिची आई फोन करते, बेबी तुझा बाप ऍडमिट आहे, त्या ठिकाणी त्याची शेवटच क्षण मोजायला लागलेला आहे. एकदा ये आणि भेटून जाय. त्याचा काही भरोसा सांगता येत नाही. दृष्टांतातला आहे बरं का, काळजी करू नका. एकदा येऊन भेटून जाय. ती म्हणते अगं आई मी आले असते ग, पण आपला तो लहाना बालवाडीमध्ये, मोठी त्या ठिकाणी असणारी ती याला आहे 5वीला आहे आणि मोठा 10वीला आहे. त्याचं सगळं करावं लागतं. हे लवकरच जाते तर यायच्या भाकरीचं, आणि वावरात कापूस फुटलाय तर तिथं कोणी नाही. आता मग मी आले असते, पण आता यायचं आणि पुन्हा तू म्हणती 7-8 दिवसाचाच काही भरोसा नाही, तर मग पुन्हा बी यावं लागेल. मग मी पुन्हाच येते ना. जी मुलगी सुरुवातीला जात नव्हती ती आता पुन्हा येत नाही. अर्जुना हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. गीतेमध्ये सांगितलेलं आहे महाराज. दोघांचा संवाद आहे. हे चंचल जरी मन असलं, एकदा त्याला गोडी लागली रे लागली. लालचावले मन लागलीसे गोडी, लालचावले मन लागलीसे गोडी, लालचावले मन लागलीसे गोडी, लालचावले मन लागलीसे गोडी. जीवन सोडी आईसे झाले, जीवन सोडी आईसे झाले, जीवन सोडी आईसे झाले. हा संवाद आहे. हा भगवद्गीतेतला त्या ठिकाणी असणारा संवाद आहे. आणि या संवादातून आजच्या दिवशी त्या ठिकाणी जे काही जन्म आहे 700 श्लोकाच्या भगवद्गीतेचा जन्म. आणि म्हणून गुरु शिष्याच्या संवादातून ग्रंथाचा त्या ठिकाणी जन्म होतो. देव भक्ताच्या संवादातून अभंगाचा जन्म होतो. म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायांना आवड विचारतात. तुकोबराय देवांना विचारतात, देवा तुमची काय आवड आहे? माझी आवड होय, माझा भक्त मला प्राणापेक्षाही त्या ठिकाणी आवडतो. आणि त्याच्या करताच मी 2 हाताचा 4 हात झालेलो आहे. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावया लागून तयाचे अंग. अरे माझ्या भक्ताला आलिंगन देण्याकरता ह्या 2 हातावर 2 भुजावर पुन्हा 2 भुजा, चतुर्भुज मी झालेलो आहे ना. मला चतुर्भुज होऊन दुसरं काही काम कशा करता नाही झालो, माझ्या भक्ताला आलिंगन देण्याकरता झालेलं आहे. माझा भक्त मला एवढा आवडतो. तया संघाचे सुरुवारे मज विधेया देह घडणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. अर्जुना किंबहुना, अरे उपमाच नाही, माझा भक्त एवढा आवडतो मला की त्या ठिकाणी असणारा एवढा आवडतो, उपमा देता येत नाही. मला तेवढं त्या ठिकाणी असणारा, मला लक्ष्मी आवडत नाही, गरुड आवडत नाही, माझा बळीबंधू भाऊ देखील आवडत नाही. जे नसंगेची पिती आणि सुदेवासी, जे नसंगेची माती देवकाशी, ते गुहे अजूनशी बोलत. जे ज्ञान स्वतःच्या आईला सांगितलं नाही, जे ज्ञान स्वतःच्या बापाला सांगितलं नाही, जे ज्ञान स्वतःच्या भावाला बळीभद्राला सांगितलं नाही. देवी जवळी एवढी जवळीक, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही मध्ये के प्रेमाचे सुख, या कृष्ण सुखाचे बिक अर्जुना येथे ओळले. महाराज लक्ष्मी एवढी जवळीक आहे, ती अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी म्हणजे सगळं तिला सांगतात.
परंतु तिला हे ज्ञान सांगितलं नाही. हे ज्ञान अर्जुनालाच प्राप्त झालं. मग अर्जुन किती भाग्यवान असेल. अर्जुनाला का प्राप्त झालं? कारण अर्जुन भक्तीचा जिव्हाळा, मैत्र्याचा जिव्हाळा, भक्तीचा पुतळा, मैत्र्याचा जिव्हाळा, प्रेमाचा चितकळा धनुर्धारी. अर्जुन त्या ठिकाणी भक्तीचा त्या ठिकाणी पुतळा होता, प्रेमाचा जिव्हाळा होता. अर्जुन अत्यंत त्या ठिकाणी देवाचा आवडता होता महाराज. नवलतया प्रभूचे हे अद्भुत प्रेम पार्थाचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. देवाचं त्या ठिकाणी असणारा अर्जुनाचं नवले म्हटले की त्याचे घोडे धुतले आणि त्याचं सारथ्य पण त्या ठिकाणी केलेलं आहे महाराज. तो कोपे तो निवांतुस आहे, तो बुजे तो बुजावीतच आहे. नवल पिसे लागले आहे देवाला अर्जुनाचे. देवाला अर्जुनाचं पिस लागलं होतं असं म्हणतात. पिस लागलं होतं. एका सकाम मनुष्य जो असतो ना, तो जसा पत्नीच्या अधीन जातो त्या पद्धतीनं देव अर्जुनाच्या अधीन गेला आणि अधीन जाऊन, भक्ताच्या अधीन जाऊन जो जन्म झाला त्याचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. म्हणून तुकोबरायाने आवड विचारल्यानंतर सांगितलं, मला भक्तासारखा या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीच आवड नाही, पण तुकाराम महाराज तुम्हाला काय आवडतं ते सांगा. महाराज सांगतात, मला आहे ना काय आवडतं सांगू देवा. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे जगद्गुरु तुकोबराय देवाला परमात्म्याला म्हणतात की माझी आवड का ऐसे आवडते मना, कैसे आवडते देव वसे चित्ती. ज्यांच्या चित्तामध्ये परमात्मा आहे त्याची आवड. महाराज चित्त अत्यंत महत्वाचं आहे परमार्था करता असं म्हणतात ना त्या ठिकाणी. काय तर प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, शेतामध्ये खताची गरज आहे, घरामध्ये एक मत असलं पाहिजे, शेतात खत असलं पाहिजे, गावात पत असली पाहिजे, प्रपंचात वित्त असलं पाहिजे आणि परमार्थामध्ये चित्त असलं पाहिजे. नाही खत टाकलं तर जमतंय का? टाकावंच लागतंय. घरात एक मत असलं पाहिजे, नाहीतर बाप आय काँग्रेसचा, मोठं पोरग राष्ट्रवादी, तर त्या ठिकाणी मधलं भाजप, लहान आपलं हे उद्धव ठाकरे शिवसेना आणि त्याच्यापेक्षा लहान शिंदे गट. एका घरात जर एवढे पक्ष म्हणतात आणि तेवढे पक्ष आहेतच सध्या, म्हणून मोठं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. घरामध्ये एक मत असलं पाहिजे,
गावात पत असली पाहिजे. सहज जरी फिरत गेला इकडच्या गल्लीनं आला तर लाख रुपये कोणी दिले पाहिजे त्याला. नाहीतर फिरत गेला तसाच आला, बिड्याला पैसे घेतले नाही कोणी, तंबाखूचा तोटा घ्यायला पैसे दिले कारण पहिलेच दिले नाही यांनी लोकांचे घेतलेले. आता कशाला देते लोक? महाराज पत नाही. आणि प्रपंच वित्ताशिवाय चालत नाही. प्रपंचामध्ये वित्त पाहिजे. तुकोबराय म्हणत नाही की तुम्ही त्या ठिकाणी पैसा कमवू नका, काय नका, पण महाराज म्हणतात कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. पैशाशिवाय चालणार नाही ते. आणि परमार्थामध्ये चित्ताशिवाय परमार्थ नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. आपण कीर्तनात बसलो आणि आपलं चित्त जर इकडे तिकडे भटकत असेल तर चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे संगमावर गेला पण चित्त घरी आहे. उपयोगाचं नाही. काही माणसं पंढरपूरला जातात पण चित्त घरी ठेवते. एक जण तर माऊलीच्या वारीला गेला महिन्यासाठी. गेल्यानंतर आळंदीला गेला कीच घरी फोन लावला, बरं आहे का? 6 तास झाले गाडीत बसून, घरचा काही मिळ नाही, बरं आहे का? म्हणले हो बरं आहे. महाराज प्रस्थान झालं 16 पुण्याला गेला मुक्कामी. याने लगेच फोन लावला म्हणजे बरं आहे का? कारण दिवसभर काही बोलणंच झालं नाही, दिंडीत चलत होतो. ती म्हणजे बरं आहे. दुसऱ्या दिवशी सासवडला त्या ठिकाणी गेली, तिथून फोन लावला म्हणजे बरं आहे का? बरं आहे. लगेच तिसरा मुक्काम जेजुरी. अहो खाली त्या रेंज येत नाही म्हणून वर गेला, तिथून फोन लावला. गडाला काही खंडोबाच्या दर्शनाला गेला नाही, गाड्या नव्हत्या, रेल नव्हते म्हणून गेला. तिथून फोन एकाच दमात बोलायला लागला, ते बरं आहे का? सरकी उगली का? तुटलं काही भरली का? लावली का? ती म्हणली एका दमात कोण बोलायला लागला. ते म्हणलं आताशी काड्या आल्यात, पुन्हा गेल्या तर मग बोलणं व्हायचं नाही. दम लागूच तर बोलायला लागला. ती म्हणली बरं आहे. महाराज लोणंदचा मुक्काम, लोणंदवरून फोन. लगेच तरडगाव, फलटण, बरड, माळशिरस, भंडीशेगाव, वेळापूर, वाखरी, पंढरपूर आला. दशमीच्या दिवशी फोन लावला. पुन्हा उठला एकादशी, चंद्रभागेला स्नानाला गेला. कपडे काढून पुन्हा ध्यान झालं. फोनच लावला नाही बायकोला. रात्री लावला होता तर पुन्हा लावलाच नाही. काय काय अवघड आहे का? लगेच खिशातून काढायचं, लगेच लाव. हॅलो, बरं आहे का? ती म्हणली मुर्दा गेलाय पंढरपूरला, पण सगळं लक्ष नाही. आता ते मला परेशान करायला लागला इथं नुसतं बरं आहे का, बरं आहे का? गेलाय तर तिकडं चांगलं खपायचं ना, तिकडं किती आनंद आहे. ती इथून ध्यान करते. आता माऊली सोडा, इथं असेल तिथं असेल, हे चाललं असेल ते चाललं. ती म्हणली याची जरा मजात करू. ती म्हणली बरं आहे पण, हे मला अरे बाबू पण काय झालं, पण काय झालं, याचं धसकान काळीच गेलं. एवढं जीव संसारात गेलाच कशाला तिकडं, पण काय झालं? ती म्हणते काय नाही, ती भांडी कुत्री मेली. भांडी कुत्री कस काय मेली म्हणलं? भांडी ते आपलं ते वाघारू नव्हतं का म्हशीचं, हा त्याचा हाडूक चोखू लागली, नळीत गुतलं, मेली. हो वाघारू मेलं का काय म्हणलं? आपलं वाघारू कस काय मेलं? ते म्हैस मेल्यापासून ओरडू लागलं मग मेलं. आणि म्हणलं म्हैस मेली का काय? हो म्हैस कस काय मेली?
आणि मग तिला चारायला कोणी नसल्यावर मला म्हातारं मेलं का काय म्हणलं मग चारायला म्हातारं कस काय मेलं काय म्हातारीचं ध्यान करून करून मेलं अगो म्हातारी मेली का काय म्हणलं म्हातारी कसं काय नातवाची हाय खाल्ली म्हणून मेली म्हणून पोरग मेलं का काय म्हणलं पोरग कसं काय वरच्या दुधावर कवरच जगन म्हणे मग तू बी मेली का काय म्हणलं मेल्या म्हणे काय भेताड बोलते काय सगळं व्यवस्थित आहे म्हणे फोन ठेव कुठे चंद्रभागेल उघडा झालो तुला बोलतो आंघोळ कर पुंडलिकाचं दर्शन कर प्रदक्षिणा कर बाडीला लाग पांडुरंगाचं दर्शन कथा कीर्तन आहे द्वादशीच्या ठिकाणी जेवण कर त्रयोदशीला नंतर काला घेऊन निवांत इकडं सगळं चांगलं आहे इकडची काळजी करू गेलाय पंढरपूरला परेशान बायकोला करतो इकडं घरी महाराज उपयोग आहे का नाही चित्त परमार्थामध्ये चित्ताचे अत्यंत महत्व आहे काही माणसं बसतात कीर्तनात पण सगळं ध्यान त्या ठिकाणी घरी राहतात चित्त नाही नामी म्हणून परमार्थामध्ये महाराज ज्याच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी असणारे विषय येते विषयासक्त चित्त आहे ज्याच्या चित्तामध्ये निषिद्ध विषय ते पामराचं चित्त आहे ज्याच्या चित्तामध्ये विषय ते विषयाचं चित्त आहे सज्जनांनो असं म्हटलेलं आहे ज्याच्या चित्तामध्ये घरदार बायका मुलं आहे ते घर आहे ज्याच्या चित्तात पैसा पैसा त्याला बँक म्हणा ज्याच्या चित्तामध्ये नटी वगैरे त्या ठिकाणी त्याला चित्रपट गृह म्हणा ज्याच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी निसते आपले ढोरं गुरं आहेत त्याला कोठा म्हणा ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा आहे त्याला चित्त नाही त्याला मंदिर म्हणा त्याला त्या हृदयाला मंदिर म्हणा आणि संताने आपलं हृदय मंदिर बनवलं आणि त्या मंदिरामध्ये परमात्मा येऊन राहिला महाराज साठविला हरे साठविला हरे हाय साठविला हरे चित्त मंदिर बनवलं कारण जेव्हा आपलं चित्त मंदिर बनतं तेव्हा परमात्मा त्या मंदिरामध्ये येऊन राहतो जनाबाई महाराजांनी आपलं चित्त तुका म्हणे चित्त कराले निर्मळा म्हणे चित्त कराले निर्मळा चित्त कराले निर्मळा म्हणे चित्त कराले निर्मळा येवनी गोपाळ राहे तेथे येवनी गोपाळ राहे तेथे येवनी गोपाळ राहे तेथे त्या चित्तामध्ये परमात्मा गोपाळ येऊन राहतो जे चित्त निर्मळ होत ते सज्जनांचं चित्त लोण्या समान असतं अत्यंत त्या ठिकाणी नवनीत समाना सज्जन त्याला म्हणतात की ज्याचं चित्त नवनीतासारखं अत्यंत शुद्ध आहे यवनी गोपाळ राहिते तुका म्हणे देव भरिला विठ्ठले काम क्रोध केले धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला गावा पंढरीचा चोर गावा
धरला, गळ्याला बांधला, कुठं कोणला हृदयबंदी खाणी केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. तुमच्या आमच्या तिथं नाही महाराज. त्याच्याकरता चित्त त्या ठिकाणी असणारं नवनीत करावं लागतं, शुद्ध करावं लागतं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात देव वशे चित्ती. ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे ते अंतरंग लक्षण संतांचं सांगितलेलं आहे. संतांचं बहिरंग लक्षण ऊर्ध्वपुंड्र भाळ कळशी शोभे माळ कापीजे कळीकार तया वेणे. संतांचं बहिरंग लक्षण कोणतं आहे? ऊर्ध्वपुंड्र गंध गंध कपाळावरती त्या ठिकाणी असणं, गळ्यामध्ये माळा असणं, पोशाख असणं आणि सुंदर प्रकारचा हातामध्ये टाळा असणं, गळ्यात विणा असणं, भजन करणं सुंदर प्रकारे. हे वारकऱ्याचं त्या ठिकाणी असणारं संतांचं बहिरंग लक्षण. पण अंतरंग लक्षण देव वशी चित्ती. ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा आहे त्याच्या त्या ठिकाणी असणारं ते अंतरंग लक्षण. अशा अंतरंग लक्षणातल्या साधूची संगती मला देवा द्या. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. हरी विठ्ठोबा रखुमाई. काळू 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 थंडी मला माहितीये भरपूर. एकदा पुरुष मंडळीनं वरती हात करा, थंडी पळून जाईल. ज्यांनी शाली पांघरलेले त्यांनी बी करा वा. आणि मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करा. हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा घेतले का? बरं. तिकडं मागत विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा इकडच्या बागला तर रखुमाई इकडच्या. तसं नाही. छान भजन केलं बरं का तुम्ही. तुमचं भजन पटलं. आता कीर्तन नाही तर तांबडं फुटलं असतं. हरी त्याची घडावी संगती. संगती अत्यंत महत्वाची. त्या संतांची संगती घडली पाहिजे महाराज. संगती 3 प्रकार सांगतो. कुसंगती, विसंगती आणि सुसंगती म्हणजे संत संगती. महाराज त्या ठिकाणी ही जी विसंगती प्रारब्धाने येते, कुसंगती वासनेने प्राप्त होत असते आणि संत संगती ही करावं लागते किंवा संत संगती ही महत् भाग्याने त्या ठिकाणी प्राप्त होत असते. कारण कुसंगतीने आपलं पतन त्या ठिकाणी होत असतं. बैसता चोराचे संगती, बैसता चोराचे संगती, तैसीच होय बुद्धी वा देखताचे चिंदे मन धावे. क्या बात. चोराच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर नाही जरी चोरी केली तरी एक दिवस वाटतं आपणही चोरी करावं. जशी संगत असली तशा पद्धतीनं माणसाचं काय होत असतं, संगती संग दोष हा असं म्हटलं. अजमेळ महाराज पहिल्यांदा अवस्थेमध्ये अत्यंत ब्राह्मण तपस्वी होता, परंतु त्याला वेश्यागामी करणाराची संगती प्राप्त झाली तर तो अजमेळ अत्यंत त्या ठिकाणी दुराचारी बनला. हे जे काही दुराचारी वगैरे चोर वगैरे त्या ठिकाणी सगळे बनतात ना, त्याचं कारण संगतीनेच मनुष्य मोठा होतो आणि संगतीनेच मनुष्याचं अधपतन त्या ठिकाणी होतं. म्हणजे पियत नव्हता होतो, पण ते नाही का ते खालच्या गल्लीच ते बेवड त्याच्या नादी लागली पासून हे प्यायला लागले, नाही तर पहिला चांगला होता. म्हणून संगती अत्यंत महत्वाची. महाराज किती मनुष्य चांगला असला पण जर संगत जर खराब लागली आहे का नाही. वढाळाच्या संगती सज्जनी नासिनी. वढाळ गायच्या संगतीमध्ये सज्जन गाय गेल्यानंतर तिची महाराज फटफटीती झाल्याशिवाय राहत नाही. संगत त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय, हिरा आहे हिरा.
ढेकणाच्या संगे हिरा तो मंगला ढेकणाच्या संगे हिरा तो मंगला संगे नारीला साधू नाही हो, हिरा आहे ओरिजिनल हिरा. तुकोबराय म्हणतात ओरिजिनल हिरा कशाहून म्हणायचा, कसा समजायचा महाराज, खरा हिरा कसा समजायचा. त्याला आयरनीवर ठेवायचं, वरून घनाने गाव घालायचे, तो हिरा फुटत नाही, उलट तो आयरनीमध्ये घुसतो, नाही तर घनामध्ये तरी घुसतो, पण फुटत नाही. त्याचं नाव खरा हिरा आहे. हिरा ठेविता आयरनी वाचे मारिता जोगनी तोची मोल पावे खरा करून काढोल चुरा हिरा ठेविता आयरनी वाचे मारिता जोगनी तोची मोल पावे खरा करून काढोल चुरा खरा हिरा आयरनीवर ठेवून घाणाने मारला तरी त्याचा त्या ठिकाणी असणारा तो भंगत नाही. तोच खरा आहे. असा जरी ओरिजिनल खरा हिरा जरी असला, परंतु जर त्याला ढेकणाचा स्पर्श झाला रे झाला, ते राखाच्या ढेपसासारखे त्याचा ढेपसा होतो. आहे का नाही? ढेकणाच्या संगे. मी त्या हिऱ्याचं सांगत नाही. समजताय ना? दोन पायाच्या हिऱ्याचं सांग, त्याचं हिऱ्याचं सांगा. थंडी पाण्याचं काय गुतलंय आपलं. तुकोबरायने त्याचं उदाहरण घेतलंय, पण ह्या हिऱ्यासाठी सांगितले, आपल्या हिऱ्यासाठी सांगितले. आपले हिरे जे काही धाब्यावर असतात नाही 12-12, 1-1 वाजता, तर यायला संगत लागलेली असते. आणि म्हणून 4 पैसा कमवण्यापेक्षा आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे याच्याकडे लक्ष द्या. नाही तर म्हणजे जाऊ द्या ते पैशावाल्याच्या संगतीत आहे. नाही नाही, तो लय मोठ्या व्यापारवाल्या संगती. पण तो व्यापारवाला काय करतो, तो पैशावाला कसा आहे, आपला मुलगा कोणाच्या संगती घातला, 4 पैसा जरी त्यांनी जास्त कमवला आणि तो जर वाईटाच्या संगतीत असला, तर हाय ते घालण्याची शक्यता दाट असते महाराज. म्हणून अत्यंत करिता दुर्जनाचा संग क्षणक्षणा पावे भंग करिता दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्त भंग करिता दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्त भंग करिता दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्त भंग करिता दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्त भंग. वा, क्षणोक्षणाला माणसाचं चित्त भंग होतो दुर्जनाच्या संगतीमध्ये. आणि म्हणून पहिल्यांदा मनुष्य कोणताच खराब नसतो, पात्रामुळे, संगतीमुळे खराब. एकच पाणी आहे, पण ते पाणी जेव्हा त्या दांडाच्या द्वारे जेव्हा ते पाणी एखाद्या चिंचेच्या झाडाला जातं, तेव्हा ते चिंचाच्या रूपाने आंबट होत असतं. तेच पाणी जर एखाद्या असणाऱ्या त्या ठिकाणी मिरचीच्या झाडाला गेलं, तर मिरचीच्या रूपाने ते काय होतं, तिखट होतं. ते पाणी ऊसाला गेलं, तर ऊसाच्या रूपाने काय होतं, ते गोड होतं. आणि ते पाणी जर कडू भोपळ्याच्या याला गेलं, भोपळ्याच्या रूपाने काय होतं, कडू होतं. एक कडू काव झाला संगती बोले कडू काव झाला द्राक्षाचा वेलू लिंबावर
वारकरी असे असल्यावर मी काय आहे महाराज, नाहीतरी आज एकादशीचा जागरच असतो. तुम्ही तर लागले डोळे वाचायला. तसं काही नाही हा, आता सोडतो लवकर. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडू कावो झाला संगती गुणी. वा, कडू काहो झाला, काहो कडू झाला, संगती गुन्हे कडू झाला. या अभंगामध्ये प्रश्न विचारला, काहो कडू झाला तो. महाराज म्हणजे का कडू झाला, का कडू झाला म्हणजे संगतीनं झाला. द्राक्षाचा वेल आहे, गोड द्राक्षाचा वेल आहे, पण लिंबावर गेला, कडू लिंबावर गेला आणि संगतीमुळे त्या ठिकाणी असणारा तो कडू झाला. संगती दोष आहे. स्वाती नक्षत्राचं पाऊस पडल्यानंतर ते जर पाणी एखाद्या समुद्रातल्या शिंपल्यामध्ये पडलं तर त्याचा मोती बनतो, आणि ते स्वाती नक्षत्राचा थेंब जर एखाद्या सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष बनतं. पात्राने त्या ठिकाणी संगतीने त्याचं काय होत असतं, लाभ होत असतं. याला कुसंगती म्हणतात. विसंगती त्याला म्हटलं जातं सज्जनांनो, की या विसंगती जी असते ना, की ही विसंगती वेगवेगळी असते. म्हणजे बापाचं मत वेगळं असणं, मुलाचं मत वेगळं असणं, याला विसंगती म्हणतात. किंवा बायकोला एक आवडतं तर नवऱ्याला दुसरं आवडतं, नवऱ्याला एक आवडतं तर बायकोला दुसरंच आवडतं, त्याला काय म्हणतात, विसंगती म्हणतात. आपण पुराणामध्ये विसंगती बघतो. हिरण्यकश्यपाला देव आवडत नव्हता, तर त्याच्या पोटी जन्माला आलेल्या प्रल्हादाला देव आवडत होता. दोघांचं आयुष्यभर जमलं नाही. त्यांचं त्या ठिकाणी कट्टर विरोध राहिला. शेवटी देवाला अवतार घ्यावा लागला आणि हिरण्यकश्यपाला नखानी फाडावा लागला. महाराज रावण आणि विभीषण एकाच आईचे त्या ठिकाणी लेकर येत ते कैकशीचे, आणि दोन्ही त्या ठिकाणी आहे, पण एकाला काम आवडतो आणि एकाला राम आवडतो. विभीषणाला राम आवडतो आणि रावणाला काम आवडतो. आणि रावण त्या कामाच्या पाठीमाग त्या ठिकाणी गेला, 14 चौकड्या राज्य होतं ते मातीत घातलं. विभीषणाला राम आवडल्यामुळे रामाला शरण गेला आणि विभीषण चिरंजीव झाला. अशा पद्धतीने एकाच आईचे विसंगती आहे. घरामध्ये विसंगती जर असली तर त्या घरामध्ये दुःख असतं. महाराज भरताला राम आवडतात, पण भरताची आई कैकेयीला राम आवडत नाही. रामासाठी तिनं 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. भरताला ते आवडलं नाही. आल्यानंतर कैकेयीला धरून त्या ठिकाणी गुचंडी दिली, त्या ठिकाणी असणारा तिला ढकलून दिलं आणि सांगितलं, तू माय आहे म्हणून सोडलं. तू जर माय नसती ना तर तुझा वध केला असता. माता नव्हे तू वैरिणी, कारण तुला देव आवडत नाही, राम आवडत नाही. एवढा असणारा त्या ठिकाणी परमात्मा रामाला तू वनवासाला पाठवलं. महाराज कैकेयीचं भरताचं जमलं नाही, म्हणून कधी कधी माय लेकराचं जमत नाही, याला विसंगती म्हणतात. कधी कधी नवरा बायकोचं त्या ठिकाणी जमत नाही, याला विसंगती म्हणतात. विसंगतीमध्ये त्या ठिकाणी काय फटफजिती त्या ठिकाणी होत असते. त्या एका असणाऱ्या माणसाला वारकरी वगैरे आवडायचे. बायकोला वारकरी, देव, धर्म हे पाहिलं की तिच्या तळपायाच्या मस्तकाला घ्यायची. याला लय ना वारकरी महाराज कोणी त्या ठिकाणी भजनी मंडळ घरी जेवायला न्यायचे. वारकरी आला जेवायला न्याला घरी, म्हणजे चला पारावर बसले संध्याकाळचे म्हणजे जेवायला, म्हणजे हे बघ वारकऱ्यासाठी त्या ठिकाणी काय असेल ते स्वयंपाक कर, मी शेतातून दूध घेऊन येतो म्हटली. ती म्हटली बरं. आता तिला काही वारकरी आवडत नव्हते, तिची तळपायाचे काम मस्तकाला गेली, पण आता याच्या पुढे चलत नव्हतं काही. दूध आणायला गेलं, हे शेतात गोठ्यामध्ये दूध काढायला गेलं. ही जेच आली की वारकऱ्या पुढे पदर पसरून मोठ्या मोठ्याने हांबरला पडून रडायला लागली डोळे पसरून. वारकरी म्हणला, रडायला काय झालं? अहो म्हणले, तुम्ही माझ्या बापासारखे आहेत म्हणून सांगते. माझा नवरा तसलाच करतो म्हणे, दाखायला भाविक हे, तुझ्यासारखा वारकरी आणतो जेवायला म्हणून आणतो, ती तिथं सोलीनं बांधतो, ती तिथं मुसळाने हाणतो म्हणजे असाच करतो म्हणले, तुम्ही माझ्या बापासारखे म्हणून दया आली. खरंच माय शपथ, माय खोटं बोलत नाही. माय वारकऱ्याला वाटलं खरंच सोला मुसळे, काय सांगताय तो. लोक काही बी गोड बंगाल करत असते. त्यांनी पैसे उचलली, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही बापासारखे माय, मला दया आली माय. आणि याला खरंच तिचं खरं वाटलं, उठला ना वारकरी, पडशी खांद्यावर घेतली की चल धू गावाच्या बाहेर. ती आलं दूध घेऊन. अरे वारकरी बसलेला होता ना म्हणजे बैठकीत. काय झालं म्हणे, काय तुमचा वारकरी असला म्हणजे कसला? अहो हरिपाठ मागावा, ज्ञानेश्वरी मागावा वाचायला का सोलन मुसळच मागायला लागले म्हणजे. हे धार्मिक होतं, अरे द्यायचं ना म्हणजे. आपण दुसरी आणली असती सोल, दुसरं मुसळ आणलं असतं.
लागत असेल बिचाऱ्याला आपल्या घरी देवानी काय कमी करे द्यायचं म्हणे आणि तुम्ही द्या. आणि त्यांनी सूल घेतली मुसळ घेतलं आणि ते वारकरी ज्या रस्त्याने गेलं त्या रस्त्याने पळायला आणि लांबून म्हणतोय "ओ वारकरी बाबा ही सोड ही मुसळ." त्यांनी पाहिलं ते म्हणला बाई म्हणली तेच खरंय. बाई म्हणली ते खरंय. त्यांनी आशा त्वचा खावल्या महाराज जे पळाला तर चिंचिंगट पुन्हा आला पुन्हा कधी त्या घरी आला नाही. विसंगती महाराज दुःख उदंड फजिती. अशी जर त्या ठिकाणी विसंगती असली तर उपयोगाची नाही. कुसंगती पतनाला कारणीभूत, विसंगती दुःखाला कारणीभूत आणि संत संगती आनंदाला कारणीभूत आहे. महाराज संत संगती में बिना कुछ किया उन्नती होती है और कुछ संगती में बिना कुछ किया पतन होता है. म्हणून संत संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून देवा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. देवा मला काय द्या तर संतांची संगती. पैसे मजा नको करू कमलापती, नको करू कमलापती. पैसे मजा नको करू कमलापती, पैसे मजा नको करू कमलापती. केली संगती सज्जनाची, केली संगती सज्जनाची, केली संगती सज्जनाची. देवा मला सज्जनाची संगती द्या. अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती. पद दे दयाची संगती, पद दे दयाची संगती. आय मग मी कमलापती, मग मी कमलापती. तुझवाणारी कंटाळा, तुझवाणारी कंटाळा. कडोनी राहील तये ठाई, कडोनी राहील तये ठाई, कडोनी राहील तये ठाई. कडोनी राहील तये ठाई. देवा अखंड जर तुला ज्याची प्रीती आहे ना त्याची संगती मला दे देवा. त्याच्या ठिकाणी मी पडून राहीन. न मागे न करे काही तुझा अनुभा विठोबा. त्यांच्या दारातला मला कुत्रा कर, मांजर कर, त्यांच्या नामीतलं मला किडा कर, पण संतांची संगती त्या ठिकाणी मला दे रे देवा. कारण संत संगतीमध्ये आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, मोक्ष आहे. म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा दुसरं काहीच माझ्या मनाला आवडत नाही. आईशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. एकदा संत संगती झाल्या त्याची तुटी झाली नाही पाहिजे. हरिजना सगळे भेटी नऊ अंग संगती. जीवनात तुम्हाला काही नको का? हेच जीवन खरं आहे. अभंगाच्या शेवटच्या कळेमध्ये सांगितलं. तुका मन जिने, तुका मन जिने, तुका मन जिने, तुका मन जिने. जिने, तुका मन जिने, तुका मन जिने, तुका मन जिने. तुका मन जिने, तुका मन जिने, तुका मन जिने.
म्हणे जिने भले संत. त्या ठिकाणी भक्ती विन, संतांच्या कृपेविन, संत संगष्टी विन जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे. ज्ञानोबारांची एकच ओळी म्हणतो, वेळ झालेला आहे. भक्ती विने जिने जरो जिने लाजिरवाणी. भक्ती विना जे जीवन आहे ना ते लाजिरवान त्या ठिकाणी आहे. आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, भक्तीविना ज्याचं जीवन आहे ना ते लाजिरवान आहे. त्या ठिकाणी पशु पक्षापेक्षाही त्या ठिकाणी कनिष्ठ आहे. दो पाये पुच्छेविन, लांडा गर्दभ जाण दो पाये पुच्छेविन. पावोनी मनुष्यपणा जो दोन साधे ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना पुच्छेविना दो पायी. मनुष्य जन्म मिळून जर त्या ठिकाणी तो भजन भाव भक्ती प्रेम आणि ज्ञान घेत नसन, ब्रह्मज्ञान प्राप्त करीत नसन, तर तो बिगर शेपटीचा आणि दोन पायाचा हा मोठ्याने म्हणा ना गाढव गाढव आहे. पावोनी मनुष्यपणा, काय ज्ञानोबरायांची सुंदर भाषा आहे. पावोनी मनुष्यपणा जो न साधे ब्रह्म, तो लांडा गर्दभ जाना दो पाये पुच्छेविन. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात त्याचं जीवन व्यर्थ आहे. काय का नाही, कसं व्यर्थ आहे. साबरी वाडी नल्या सरीला फळना दुःख असताना झाली गळा शेळी द्यायची. एखादा म्हणला काय आमची शेळी हो, खरंच सगळ्या दैठण्या गावात आमची शेळी. म्हणजे काय शेळी म्हणजे तिला 4 सड येतं. म्हणजे मग कसे ते म्हणले माग ऐका नाही, कासामध्ये 2 येतं, गळ्याला 2 येतं. त्याला विचारलं मग दूध, म्हणला मागच्या कासातल्या सडाचं 2 लिटर, पुढच्या सडातलं 2 लिटर, असं 4 लिटर दूध निघत आहे. वय झोपला तर काय तर नाही ना. पुढच्या गळ्याला आलेले स्तनाचं दूध निघत का, त्या स्तनाचा उपयोग आहे का. तसं निस्ते दिसणारे माणसं म्हणजे भक्ती न दिसणारे माणसं आगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. ते दगडापेक्षाही त्या ठिकाणी असणारे ही नेत. तुका म्हणे जिने संत संगष्टने. ज्या ज्ञानोबराने आपल्याला हे शिकवलं महाराज, त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. क्षमा करणे संती नोये अंगवती झालेली सेवा. दत्तात्रय भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, समर्थांच्या चरणी, हनुमंताच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. त्या ठिकाणी असणारे मला येण्याचा योग सगळे ग्रामस्थ मंडळी आमचे श्याम महाराज आहेत.